नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्याम आहे. मी एक दारोडा आहे मित्रांनो. केवळ परमेश्वराची कृपा, येचा सुंदर कार्यक्रम आणि बांधवाची साथसंगत ह्याच्यामुळे मी आज दारूपासून दूर आहे मित्रांनो. प्रशांत भाऊची अमरावतीला आणि सांगोला असं कार्यक्रमामध्ये भेट झाली होती आणि परवा फोन आला की बुवा तुम्ही बोलता का काही एखाद्या विषयावर बोलता का. ठीक आहे म्हणलं. तर मित्रांनो, आजच्या या विषयाच्या संदर्भानं बोलायचं म्हणलं तर प्रार्थना ही एक विषय घेऊन फक्त एक प्रार्थना घेऊन पण आपण एक त्याचं शेअरिंग ठेवू शकलो असतो आणि दुसरं त्याच्यासोबत जोडले तर प्रस्तावनेचे महत्त्व म्हणून. त्याच्यात महेश भाऊने आत्ताच बोलल्याचं तसं की प्रत्येक मीटिंगच्या सुरुवातीच्या वेळेला हे दोन्ही गोष्टी होऊन जातात. मीटिंगची सुरुवात आपली प्रार्थनेनं होते, त्याच्यानंतर प्रस्तावनेनं बिगबुकची प्रस्तावना वाचली जाते मित्रांनो. त्याच्यानंतर हे कसे घडते हे वाचलं जातं. काही भागामध्ये आमच्या इकडं आम्ही फक्त आजचा दिवस वाचतो, कुठं ते वाचलं जाते, कुठं वाचलं जात नाही. तर असं मित्रांनो, तर प्रार्थनेचे महत्त्व ही एक माझा अनुभव काय आहे या बाबतीमध्ये मित्रांनो, की प्रार्थना हा शब्द मी लहान असताना शालेय माझं जे काही शिक्षण होतं त्यावेळेला ही प्रार्थना मी इतर माझ्या वर्गमित्रांसोबत म्हणायचे. आणि प्रार्थना आणि आज ज्या पद्धतीनं आपण मध्ये एक मेंबर म्हणून प्रार्थना या शब्दाकडे बघतो. प्रार्थना जी आपली चित्तशांतीची आहे त्याच्याकडे पाहतो. त्याच्यानंतर तिसऱ्या पायरीची प्रार्थना आहे, त्याच्यानंतर मित्रांनो 7व्या पायरीची प्रार्थना आहे, त्याच्यानंतर 11व्या पायरीची प्रार्थना आहे. तर प्रार्थना असं आज जे काही प्रार्थनेबद्दल माझी समज आणि जे काही त्याच्याबद्दल जी जाणीव आहे मित्रांनो, तर सुरुवात अशी होती का की बाबा हे शब्द म्हणजे काय आहे. तर प्रार्थनेला उशीर झाला तर एखादी छडी मिळायची. सकाळी शाळा लवकर असायची 7:30ला आणि उशीर झाला तर ते छडी मिळायचं मित्रांनो. मग प्रार्थना म्हणण्यासाठी मी ज्यांचा कुणाचा आवाज चांगला आहे, ज्याला कुणाला म्हणायला येतंय, तर असे काही मुलं समोर घेऊन ती शाळेमध्ये प्रार्थना म्हणली जायची आणि पाठीमागं म्हणायचं. हे इतकंच संबंध होतं. आणि नंतर मित्रांनो, जसं जसं मला आठवतंय की 19व्या वर्षी मला जॉब मिळाला आणि जॉब मिळाल्यानंतर जे काही लहानपणापासूनचं घरातल्याविषयी वडिलांविषयी जी काही चीड मनामध्ये निर्माण होती, तर मी स्वावलंबी झाल्यानंतर माझं पहिलं पगार आल्यानंतर मी सगळ्या गोष्टीला बंधनातून मुक्त झाल्याची भावना झाली मित्रांनो. आणि तिथून जे मनासारखं जगायचं चालू झालं त्याच्यात दारू आली मित्रांनो. आणि लहानपणापासून जे काही राग आहे, लहानपणापासून जे काही दबलेल्या भावना आहेत, तर दारू पिल्यानंतर मला हलकं वाटलं मित्रांनो. पहिली बियर पिल्यानंतर मनाला जे हलकं वाटलं आणि त्याच दिवशी स्ट्राईक झालं किंवा काय नाही काहीतरी चीज आहे भारी. आणि तिथून हे पिण्याचा प्रवास सुरू झाला. आध्यात्मिक शब्द, देवाबद्दलच्या बाबतीत बोलल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी, तर ह्याच्याबद्दल एक सुरुवातीपासूनच विरोधाची भूमिका असायची. माझ्या घरी मित्रांनो आमचं दुधाचा व्यवसाय होता, घरी जनावरं होती, भरपूर काम होतं, सगळ्यालाच होतं, मला एकट्यालाच नाही. आता आज लक्षात येते, मला वाटायचं लय कामं लागले आपल्याला लहानपणी असताना. तर ते मित्रांनो घरात काही पूजा अर्चा असली ती हे ठेवायची, सत्यनारायणाची पूजा ठेवायची. मग ती पूजा मांडलेली असायची आणि येऊन ते वाचन वगैरे चालू असायचे ते पूजेचं. ते माझं सगळं लक्ष ह्याच्याकडे असायचं. एक कधी एकदा संपते ना आपल्याला जेवायला मिळते. पुन्हा मध्ये असं वाटायचे हे जे पोथी वाचलेलं आहे ते जोड शब्द असलेले शब्द त्यानं वाचणं आले सोडून देऊ लागले.
गडबडीत वाचला नाही. असं आमच्या म्हणजे जे चाललंय त्याच्याबद्दल घरातले इतर आस्थेनं इतर आमचे बहीण भाऊ घरातले बाकीचे आस्थेनं बसायचे, शांत बसायचे, ऐकायचे. माझं त्याच्यावर चित्त नसायचं मित्रांनो. एक तर मला ते थोतांड वाटायचं, दुसरं की उपजतच त्याच्या विरोधाची बाजू घ्यायची. त्याच्यामुळं असं झालं की जी गोष्ट मला वाटते ती व्यक्त होत होतो घरामध्ये आणि ते इतराला ती नकोशी झालेली होती. लहान असताना एक वेळेस वडिलांसोबत तिरुपतीला गेलो होतो. तिरुपतीला गेल्यानंतर जे काही घरात गल्ला होता जमा झालेला ते सगळं बांधून घेऊन गेलेले होते आणि त्या पायलीमध्ये ते पैसे टाकत होते मध्ये. मला जाणवलं की 1 रुपया 2 रुपये खायला शाळेमध्ये खारमुरी घ्यायला न देणारे माणूस इथं पायलीच्या पायली टाकलेले. बरं ते टाकलेले ते त्या तरी कुठं देवस्थानला तिची गरज आहे. ते ऑलरेडी देवच सोन्यानं मोडून बसलेलं आहे आणि जे पायलीनं पैसे टाकलेले आहेत ते चाळणीनं चाळलेत. बरं चालणाऱ्याची बी हाडं निघालेत, माझी हाडं निघालेत. मला गरज आहे, मला हे विचारले नाही. मग हे घरातलं जे रिलेशन आणि त्याच्याविषयी असलेली प्रतिक्रिया, तर ह्याचा संबंध काय आहे मित्रांनो की हे जे देवा हे शब्द आहे, ह्या शब्दालाच माझी फाईट होती. आपली जी प्रार्थना आहे की बाबा देवा हे जे शब्द आहे त्या देवा ह्या शब्दालाच फाईट होती. शेवटच्या दिवसात मला आठवतंय की शेवटच्या दिवसात देवाला असं समोर देवाच्या फोटोला ठेवून आरोप करायचे, तू असल्यावर माझं आज कसं होते, तू आहेस का, मी पिलेला आहे मी पिलेला आहे. आणि इतकं त्याला आज कॉमेडी बनायला आपल्याला, पण त्या वेळेला त्या टायमाला ते निश्चितच मित्रांनो एका दारुड्यालाच कळते काय झालं असेल. तर असं तर देव हे शब्द घरात चालणारे कर्मकांड आणि त्याच्याविषयी असलेली एक चीड आणि माझ्याकडे लक्ष दिलं नाही, वडिलांनी दिलं नाही, माझ्या काय म्हणू आपण त्याला शालेच्या मधल्या जे काही सोयी सुविधा असतात ते मला पुरविल नाही. मला सायकल पाहिजे होती, घेऊन दिलं नाही. मला बूट पाहिजे होता, घेऊन दिलं नाही. मला डिलक्स वह्या पाहिजे होत्या, घेऊन दिलं नाही. त्या काळात काय होतं ते वहीला असं कलर मारलेला असायचं. म्हणजे हे असं वही आहे का, त्याला असं कलर मारलेला असायचं आणि ते वेगळी दिसायची वही वर्गात. मग ते डिलक्स वही म्हणायची आणि ती तशी वही पाहिजे त्यांनी दिली नाही, तशी मग दुसरी दिली. असे एक 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 गोष्ट असं मनी माळक होऊन धरतात का नाही, तसं सगळ्या विरोधाचे मनी अशी एक माळक होऊन माळ तयार करून मी टाईम बघला तो बदला घ्यायचो. मी कसं टाईम बघला तो बदला घ्यायचा. माझं टाईम आलं की एकेकाला दाखवतो. आणि मित्रांनो 19व्या वर्षी ते टाईम आलं. माझे पैसे हातात आल्या आल्या मला आठवतंय पहिलं काम काय केलं असेल तर लहान बहिणीला 5 ड्रेस घेतले एकदाच आणि घरातल्या माणसाला असे पैसे वाटायला चालू केले. 50च्या नोटाचं बंडल होतं काढून. माझं मालक कोण आहे आणि एक बंडल उरलेला आई म्हणली दे वडिलांना. मग मी काही म्हणलो नाही. जेवण झाल्यानंतर असं सगळे बसलेले होते. मित्रांनो हे सांगायचं तात्पर्य काय आहे की प्रार्थना ह्या शब्दाला माझी मनस्थिती जी आहे, मी जे माझ्यामध्ये तयार करून ठेवलेलं आहे ती गोष्ट त्या प्रार्थनेपर्यंत येण्यासाठी हे सगळं दारुड्याचं कहाणी घडावं लागली. मी जर खरंच ते शाळेमध्ये सुरुवातीलाच म्हणताना प्रार्थनेला जर जोडलेला असतो, तिथंच देवा म्हणलो असतो, तर इथं येऊन पुन्हा 32व्या वर्षी मधल्या ह्या प्रार्थनेमध्ये देवा म्हणायची मित्रांनो वेळ आला.
माझे बरेच मित्र आहेत की जे सुरुवातीपासूनच सात्विक आणि सुंदर जीवन जगते. आज बी त्यांचं जीवन त्याच पद्धतीचं आहे. मला आठवतंय मी पिण्याच्या काळात त्या लोकांना हे सपकवरण म्हणायचं. सपकवरण आहे काय ह्याच्या म्हणजे जे लोक एका काय म्हणू आपण त्याला एका ह्यानं चाललेत शिस्तीनं आपल्या आपल्या पद्धतीनं, तर ते आज लक्षात येते मित्रांनो हे झाल्यावर की त्यांचंच बरोबर होतं, गोंधळ मी घातलेला आहे. तर मित्रांनो अशा मनोभूमिकेमधून माझी जडणघडण झालेली आणि 32व्या वर्षी मी याच्या दारात आलो आणि अवेअरनेस मीटिंगमध्ये असंच कोणतरी शेअर करत होतं आणि आता जसं इम्रान भाऊ सगळ्याला पुढं हाकलत होते का मी मागं लपून बसलो होतो ऐकत होतो. मित्रांनो संध्याकाळी याची मीटिंग होती. याची मीटिंग असा विचार आला पहिल्या दिवशी की मीटिंग करून नंतर पिऊ, मीटिंग करू नंतर पिऊ. आणि ती मीटिंग संध्याकाळची होती मित्रांनो, 7:30 वाजता काहीतरी मीटिंग होती. शाळेत गेलो, प्रार्थना झाली. मी याच्या ह्या बांधवाचं सगळं ऐकायला तयार होतो कारण माझी परिस्थिती तशी झाली. एकतर मी हारलेलो होतो, निराश झालेलो होतो, मला समजत नव्हतं की ह्याला काय करता येईल. आता माझा बालपणीचा मित्र म्हणायचा काय झालंय, काय अडचण आहे का श्याम, काय अडचण आहे, देणं झालंय का, त्याला सांगता येत नाही. माझे वरिष्ठ अधिकारी मला ही विचारायचे, त्यांना पण मला सांगता येते काही कोर्ट मॅटर झालंय का, कुठं काही. माझं जीवन असं झालेलं होतं मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये की निराशेचं कळस गाठलेलं होतं. दिवस कसा बसा काढायचा, संध्याकाळी दारूचा आधार घेऊन जगत होतो. त्या टायमिंगमध्ये हे सापडलेली मित्रांनो. आणि तिथं संबंध आला प्रार्थनेचा. तर पहिल्या सुरुवातीलाच पहिल्याच मीटिंगमध्ये लातूरच्या एका बांधवानं तो डिझायनरच होता. तो त्यानं छान असे कार्ड बनवलेले होते. आपलं सगळं प्रस्तावनेचं जे 5 पानं असतात ना मीटिंगला सुरुवातीला, त्याचं असं एका मोठ्या पेजवर घेऊन त्याला घडी मारून असे बनवलेलं होतं फोल्डर टाईप. तर ते पहिल्याच दिवशी मिळालेलं होतं. तर मित्रांनो ही पहिली प्रार्थना, हे पहिले प्रार्थनेचं कार्ड, हे पहिले प्रार्थनेचा कागद माझ्या आयुष्यात 32व्या वर्षाला. आणि मी तयार झालो ह्या गोष्टीसाठी की इथं काहीतरी आहे. मी ज्या प्रश्नाला, मी ज्या समस्येला, मी ज्या मनस्थितीला झटापट करत आहे आणि माझं आयुष्य शिला लावायचा प्रयत्न करत आहे, तर ह्या गोष्टी इथं मित्रांसोबत मला व्यक्त होता येते. मी ज्या ज्या वेळेला शेअरिंगमध्ये ऐकलेलं आहे, अरे हे पण बोलता येते का, ही पण गोष्ट सांगता येते का, बायकोला मारलेलं सांगता येते का, बायकोनं केलेला अपमान सांगता येते का. हे ज्या वेळेस बांधवाचे अनुभव ऐकायला चालू झालं त्यावेळेस मी पण बोलायला तयार झालो. आणि असंच ऐकत आणि असंच बोलत माझं येथलं प्रवास सुरू झालं मित्रांनो. मग मी देवाला मानत नव्हतो का, मानत होतो मित्रांनो मी देवाला. मला आठवते दारू ही माझ्या आयुष्यामध्ये 20व्या वर्षी आहे आणि देव माझ्या आयुष्यामध्ये आज आपल्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर बॅगला बघत बघत गेल्यानंतर मला आठवतंय 3री-4थीला असताना आजोळी, 3री-4थीला असताना आमच्या आजोळी मळ्यामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं. आज बी ते आहे. आणि त्या मंदिरामध्ये आमच्या आजी आजोबा जायचे, आईकडे माझ्या आजोळी आई जायची, आमच्या मावश्या जायच्या आणि तिथल्या आजूबाजूचे परिसरातले लोक मानायचे त्याला. तिथं ते कार्यक्रम व्हायचा. मला आठवते त्या कार्यक्रमात मी लहान असताना ते तिथल्या तिथं दिंडी करायची, ज्ञानबा तुकाराम म्हणत, ते झेंडा घेऊन नाचत जात होतो मी लहान असताना. मला आठवते ते आंदूक आठवते, तिथलं त्या गोष्टी आठवते. तर मी जे होऊन बसलेलो होतो माझ्या विचारानं, एक नास्तिक म्हणाल तर नास्तिक बी नाही, आस्तिक म्हणाल तर आस्तिक बी नाही, मित्र म्हणाल तर कुणाचा खरा मित्र बी नाही, शत्रू म्हणाल तर खराचा कुणाचा शत्रू बी नाही. तर थोडक्यात मी पळपुटा माणूस होतो. चांगल्या गोष्टीपासून बी पळून जाणार आणि वाईट गोष्टीपासून बी पळून जाणार. मग संबंध आला ह्या येचा, ज्यावेळेस येचा संबंध आला त्यावेळेला या प्रार्थनेपासूनच सुरुवात झाली. मग प्रत्येक मीटिंगला हे ऐकायचं, देवा शब्दाला माझा हे होता मनातून
पण खालची जी शब्द कशी होते, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. मला मित्रांनो आठवते माझे 99% संघर्ष मला स्वीकारता न आल्यामुळे वाढलेले. स्वीकारताच आलं नाही. आमच्या सासऱ्यानं मेहुणीच्या लग्नात आमच्या वडिलांना कपडे केले नाही. हे केले नाही त्याचा स्वीकार करून मी गप्प बसलो असतो, पुढलं महाभारत घडलं नाही. मग अशा छोट्या छोट्या गोष्टीला कस काय मला स्वीकारता येत नाही, आणि त्याच्याने किती संघर्ष झाले. मी तक्रार करत राहिलो, म्हणाल त्याला मी ते सांगत राहिलो. चांगले माणसं जी आहेत ज्यांना हे माहिती आहे ते हसत होते मनातल्या मनात, पण मला ते सोडता येत नव्हतं. ज्यांचा मी अपमान करत आहे, ज्यांच्याविषयी मी बोलत आहे ते माझा सासरा आहे. आज ना उद्या त्यांनी म्हणणार आहेत श्यामचा सासरा, त्यांचा सासरा थोडीच म्हणणार आहेत. तर मला अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पकडून धरायची. जसं चप्पलला ते काय म्हणू कॅरी बॅग चिटकून बसते का नाही एकाकडून असलेली, ते निघतच नाही. काय बी जिथून बी जाईल मी तिथं असं सगळं अंगावर चिटकवून घेऊन जगणारा माणूस झालेलो होतो. येत आल्यानंतर मला आठवतंय की ज्या कुणी 3 महिने झाले असतील मला, तर MRSSचं परभणीला चौमाही परिषद होतं. त्या चौमाही परिषदमध्ये मी पहिल्या प्रथम असा मोठा हॉल बघितला, इतके माणसं बघितले. रात्री अशा गाद्या टाकून झोपलेले होते लाईनीनं, ती लोक बघितले. आम्ही जेवण करून असं बोलत बसलेलो होतो आणि ते माणसं बघितले तर निवांत झोपलेले, घोरलेले. अख्ख्या गल्लीला एक एक माणूस झोपून न दिलेला, इथं घोरघोर झोपलेले. काहीतरी हाय बाबा हे, असं मनामध्ये असं धरलं की हाय काहीतरी. दुसरं की बांधवानं सांगितले तसं की मी तयार झालो परिणाम बदलण्याच्या अपेक्षेनं देवा म्हणायला. आणि त्याच्या खालचे जे शब्द आहेत ते एकाही स्वीकार, परिस्थिती बदलू शकत नाही त्याचा स्वीकार, जी परिस्थिती बदलू शकतो त्याचं धैर्य, आणि दोन्हीमधलं भेद जाणण्याचं ज्ञान. मित्रांनो, माझं काम होतं, त्या कामामध्ये मला एक ट्रेनिंग आलं. आणि टाईम झालं की सांगा बघा. माझं काम होतं, त्या कामामध्ये एक ट्रेनिंग आलं. ते ट्रेनिंग होतं युनिसेफचं ट्रेनिंग होतं. आमचे सगळे सहकारी होते आणि त्या ट्रेनिंगमध्ये 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल म्हणून एक पुस्तक आहे स्टीफन कवीचं. त्या पुस्तकाचं संदर्भ धरून 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं. पुस्तक असं एवढं मोठं, त्याची एक CD पण दिली ती आम्हाला. CD तुम्ही एक CD त्याचे बघा तुम्ही बाकीचं. आणि दुसऱ्या दिवशी एक गेस्ट लेक्चरर आले. त्यांनी म्हणले की तुम्हाला लक्षात आलं का काय चालू आहे, कसं आहे, सगळ्याला पुस्तक मिळाले का? मी म्हणले मिळाले, आम्हाला मिळाले. त्यांनी म्हणले पेज नंबर काढा. पेज नंबर काढले आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसची एक प्रार्थना आहे म्हणले, आणि त्या स्टीफन कवीच्या त्या पुस्तकामध्ये त्यांनी संदर्भ दिलेला आहे. म्हणजे एखाद्या माणसाची कार्यक्षमता वाढावी म्हणून केल्या जाणाऱ्या ट्रेनिंगमध्ये ज्या पुस्तकाचं रेफर करून ट्रेनिंग दिलेल्या मी इतका आश्चर्यचकित झालो. आणि त्याने ते वरून प्रार्थना म्हणलेले, मला एक 1.5 वर्ष झाला असेल यामध्ये. आणि मी आश्चर्य व्यक्त केलं, हे आमचं आहे म्हणलो मी मनातल्या मनात. जातीने मी आहे ते, तुम्ही ज्याचा संदर्भ दिलेला त्याचं जातीने मी आहे ते. आणि ताबडतोब आपल्या एका बांधवाला फोन केला आणि भाऊ म्हणला अशाला असं ह्या प्रार्थनेचा आपल्या ह्या पुस्तकात उल्लेख आहे. आणि त्या ट्रेनिंगमध्ये तिथले ते गेस्ट लेक्चर त्याचा संदर्भ दिला आहे. तर मित्रांनो, ही प्रार्थना जगभर वेगवेगळे, आता आपण तर वापरतोच, पण जगभर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने हे करतात. तर माझ्या दृष्टीनं काय महत्व आहे प्रार्थनेचं, तर माझी मनस्थिती दिवसभरामध्ये झिकझॅक चलत असते. भले मी आज पिलेला नाही, तर
दिवसभराच्या ह्या मनस्थितीमध्ये आलट पालट आदल बदल होत जाते. त्याची सुरुवात सकाळच्या कुठल्याही एखाद्या गोष्टीवरून होऊ शकते. आता एक आमचा जोडीदार होता, तो हसताना असं समोरून भेटले की हसताना थोडं तोंड वाकडं करून हसायचा. मग ते मला खटकायचं. मग पिताना त्याला ते पिऊनच उत्तर दिलेलं आहे. मग आज मी त्यानं तसंच करते. बरेच असे चेहरे मोहरे आणि व्यक्तिमत्व आहेत की खरी परीक्षा दारू थांबल्यावर असते. आणि खरा पेपर घरातच सोडवायचा असते. खरा पेपर घरातच सोडवायचा असते आणि खरी फाईट जोडीदारासंगच असते. जेवढ्या पिना त्यांना माहिती आहेत तेवढ्या आपल्यालाच माहित नाही. ते तुम्ही इथं जे साऊंड चालू आहे का, इथे किती बटन आहेत बघा तुम्ही. इथं आहेत ना बटन, ते बरोबर सेटिंग करून ठेवलेली असते. आपण घरी यायच्या आधीच सेटिंग झालेली असते. का बरं? वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलेला माणूस आहे, ह्याला जबाबदारीची जाणीव नाही. कवा कर्ज घ्यावं माहित नाही, कवा फेडावं माहित नाही, कवा पैसे गोळा करावं माहित नाही. सोनं महाग झालं की सोनं घ्यायला जाणार. सोनं महाग झालं की सोनं घ्यायला जाणार आणि सोनं स्वस्त झालं की सोनं विकायला जाणार. दोन्ही बाजून ह्याचं घाट आहे. मग अशा माझ्यासारख्या मनस्थितीच्या माणसाचं संसार नीटनेटकं व्हावं म्हणून खेळाडू देवानं नेमलेले असते. त्याच्यात माझं बाप मला लाईनीवर ठेवण्याच्या पद्धतीचाच बाप मिळालेला असतो. असे जे काही पात्र ज्याच्याविषयी माझ्या मनात राग होता, आपण आपल्या आढाव्यात पाहतो चौथ्या पायरीत ते की हे का बरं नेमले असतील बाबा. का दिल नाही गुलू बोलणारी बायको, का दिल नाही रोज पाठवून हात फिरणारा बाप, का दिल नाही रोज काय म्हणू आपण त्याला मान सन्मान करणारा सासरा. असले का बरं दिले असतील. तर माझे गुणच तसे. मग त्याला ते इलाज आहे. ताक खरड झाले, कसं करायचं. ताक खरड झालेलं आहे, कसं करायचं. बिना मिठाचं दुसरं ताक टाकायचं. एवढाच पर्याय आहे की का दुसरा आहे काही. तसं मी खरड झालेला आहे, तर माझं खरडपणा कशानं निघतंय ती सगळी गोष्ट सोबरायटीमध्ये परमेश्वर हाताळतो. आणि मी टक्के टोनपे खाऊन सोबरायटीमध्ये जेवढी पीडा होते आहे, सोबरायटीमध्ये जेवढं मन पिळवटून जाते ते त्यांना कधी याद द्यायला नसेल त्याची. तर ही जी मनस्थिती दिवसभरातली आहे, त्या मनस्थितीमध्ये आलट पालट आदल बदल होण्यासाठी प्रार्थना हीच सुरुवात आहे. आता ज्याच्यानं जी सुरुवात होणारी आहे तीच प्रार्थना आहे. आणि मी तिथं जर अडखळत असेल तर सुधारणा होईल याची शक्यता शून्य आहे. असं कोण म्हणलेलं आहे. बिग बुक म्हणलं आहे. असं बिग बुक म्हणलं आहे. आणि त्याचं उदाहरण कोण आहे. तर ते उदाहरण मी स्वतः आहे. ज्या वेळेला मी प्रार्थनेला लक्ष दिलेलं नाही, ज्या वेळेला मी माझ्या मनाचं करायला गेलेलं आहे, त्या वेळेला ती गोष्ट ही किचकटच होऊन बसलेली, अजून गुंताडा निर्माण झालेला आहे. म्हणून प्रार्थना ही सर्व परिस्थितीमध्ये माझं बचावासाठी असलेलं काय म्हणू एकमेव सुरुवातीचं एकमेव उपाय आहे. मित्रांनो, एक उदाहरण देतो प्रार्थनेनं काय होते. आमचं बांधकाम झालं आणि इकडल्या शेजाऱ्यांनी बांधलेलं पॉईंट घेतला, इकडल्या शेजाऱ्यांनी बांधलेलं पॉईंट घेतला आणि समोरून कंपाऊंडवरून टाकलं. मला सांगला तर इंजिनियर इकडून साहेब 4 इंच पुढे आले आणि इकडून 6 इंच पुढं येते बघा, म्हणजे रोडवर येते. मला दोघं आले तर आपण ठेवून का करणार. दोघं जर दोन्हीकडून पुढं आले आपण ठेवून का करणार. धराधोरी वडा म्हणलं, झालं वडलं बांधलं. मग मागच्यानं बांधकाम काढलं
बांधकाम काढल्यानंतर त्यानं ते कंपाऊंड घेताना तुमचं किती आहे तेवढं मोजून घ्या. त्यानं काय म्हणलं, तुमचं किती आहे तेवढं मोजून घ्या, तिथून मी बांधून घेतो. आता इकडून मोजलं तिकडून मध्ये आलं की. तसं मी जी बी गोष्ट दामताय बघतो का नाही ते असं घुसते मध्ये, तसं त्यानं 4 इंच एका बाजूनं आणि काहीतरी 5-6 इंच एका बाजूनं घुसलं मध्ये त्यानं. तर सांगायचं काय, पण ही जी चुरमोड आहे त्याच्यानंतर खिडकी सोडतो म्हणला तर त्यानं फेस टू फेस बांधकामाला. माझी 2-3 इंच जागा आहे तर मी खिडकी सोडतो म्हणला. मग मी त्याचे नाना तऱ्हेचे उपाय हुडकू लागतो, काय करता येईल ह्याचं. आणि सहज फोन लावलो स्पॉन्सरला. स्पॉन्सर म्हणजे मित्रांनो एक मित्र आहे आपलं, ज्याला आपण पूर्ण ओपन होऊन सांगू शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त आता जास्त त्यांना काय म्हणत असेल ते म्हणतात. मी फोन केला त्यांना, त्यांनी म्हणले प्रेयर करके भगवान के ऊपर छोड़ दे, बोले कुछ करने का जरूरत नहीं, अगर छोड़ भी दिए तो अपन उधर से अपना दीवार बंद कर सकते, इससे आगे कुछ नहीं कर सकते आपण. प्रेयर करके भगवान के ऊपर छोड़ दे. प्रार्थना करून ते देवावर सोडून दिलं. प्रार्थना म्हणजे हीच लिहिलेली म्हणावं हेच म्हणावं असं काही नाही मित्रांनो. साधी प्रार्थना मी करू शकतो. मला जमना झाले का बाबा तू बघ म्हणू शकतो. मला जमना आलंय का बाबा तू बघ म्हणू शकतो. बिग बुक मध्ये आज्ञावादी प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी, ती उच्च शक्ती ती देव कुठं आहे, त्याला कसं शोधायचं. तो आपल्या अंतरात्म्यातच आहे, आपल्या सोबतच आहे. असं ह्या दोन्ही पद्धतीनं मित्रांनो. तर प्रार्थना करताना ही जी कल्पना करलेली आहे की सकाळी उठले की मला सिद्धेश्वरचं दर्शन घ्यावं वाटतंय, दुपारी जाऊन तिकडं मारुतीकडे जावं वाटतंय, संध्याकाळी जाऊन तिकडं आईचं दर्शन घ्यावं लागतंय, घंट्यातच स्वामी समर्थ आठवते, लगेच शेगावचे महाराज आठवतात, लगेच तिकडं इकडं. ही जी पळापळ आहे ना मित्रांनो, ह्या पळापळीमध्ये माझी सुटका केली बिग बुकनं. मी एक देव सोडला नाही, मी एका चांगल्या माणसाला विचारलं होतं की मला ही 3री पायरी घ्यायची आहे, मला देव पाहिजे, देव. सगळ्या देवाबद्दल माझ्या मनामध्ये शंका कुशंका येतात. तर बिग बुक मध्ये खरंच आहे का, त्याला देव म्हणल्या त्याचं काय ते दिसायला चालू होते. जय श्रीराम, राम म्हणलं की मध्ये हे बायकोला सोडून दिलेलं आहे, बायकोला जाळात घेऊन टाकलेलं आहे, भावाला संघ घेऊन त्याच्या बायकोचं सगळं नुकसान केलेलं आहे. असलं काही बी तुम्ही सरळ ते काय म्हणजे ते मशीनच अशी बनवलेली आहे ती सवाशी फिरूच शकत नाही. तर अशा माझ्यासारख्या माणसाला प्रार्थना मित्रांनो लाईनवर आणायचं काम करते. आणि प्रस्तावनाबद्दल जर बोलायचं असेल मित्रांनो, प्रस्तावना म्हणजे माझ्या मध्यमुक्त जीवनाची सुरुवात आहे. माझ्या मध्यमुक्त जीवनाची सुरुवात आहे. माझं मध्यमुक्त जीवन माझं कार्यक्रमावर डिपेंड आहे. कार्यक्रम हे बिग बुक मध्ये सांगितलेला आहे आणि प्रस्तावना ही बिग बुकची आहे. बरेच इथं पुण्यातले बांधव आहेत, सुशिक्षित आहेत, ट्रान्सलेशन करणारे आहेत, त्यांनी इंग्लिश बरंच लिटरेचर वाचलेलं आहे. आपलं बिग बुक मध्ये मागच्या कहाण्या नाहीत, असं बक्कळ सगळं आहे. पण चांगली गोष्ट काय आहे मित्रांनो, तर चांगली गोष्ट ही आहे की जी पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना आहे त्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्येच हे वर्णन केलेलं आहे. अत्यंत निराशाजनक मानसिक व शारीरिक अवस्था म्हणते त्याने. आता हे शब्द अत्यंत निराशाजनक मानसिक आणि शारीरिक अवस्था, आत्ताच मांडीवर असं दंड थापटणारा माणूस, मांडे आपटणारा माणूस असा हवा गेल्यासारखं गळाल्यासारखा गळतो एका क्षणात. नुसता विचारच यायला मनामध्ये मित्रांनो हे आहे. बायकोला वाटते आता निघाले काही की आता हे सगळं ते चौकटीच्या बाहेर जायच्या आधी ताकद गळून जाते, अशी मनस्थिती आहे. मी जे जीवन जगलेलं आहे, मी जे जगलेलं वागलेलं आहे, मी जे काही बोललो वागलो म्हणलो केलो हिंडलो फिरलो आजूबाजूला जे मी काही करून ठेवलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचे कनेक्शन असे एकमेकात गुंफून माझी मनस्थिती तशी बनलेली आहे. पाया पडताना सुद्धा माझ्या मनामध्ये ताबडतोब वेगळा विचार येते. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेलं
इथून निघताना सगळं प्रत्येक हात लावायचा टायमाला याद राहत नाही. तिथं समोर आहे त्या हात लावायच्या टायमाला ते मागे उभारलेलं तर राग येते, ते धरून ओढणार राहत नाही का, मला ओढ नको असं म्हणे. देवाचं दर्शन घेतो फक्त या आठवत नाही मित्रांनो. म्हणून मला कायम याद ठेवायचं असेल तर प्रस्तावना ही दर मीटिंगमध्ये वाचते, तर प्रस्तावना ही मला आठवण ठेवावं लागते. मी कोण आहे बाबा, प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. मी अत्यंत निराशाजनक मानसिक आणि शारीरिक अवस्थेमध्ये जीवन जगणारं माणूस आहे आणि मी दारुडा आहे. मी जर त्याच अवस्थेत राहिलो तर निश्चितपणे दारू पिणार आहे. म्हणून प्रत्येक मीटिंगमध्ये ह्या सुरुवातीच्या प्रस्तावनेतून मला माझ्या काय म्हणू आपण त्याला आजाराची जाणीव होते आणि प्रार्थनेच्या प्रत्येक प्रयत्नातून मला माझ्या सुटकेची खात्री मिळते. पोहायला शिकल्यासारखं आहे, सायकल शिकल्यासारखं आहे. प्रार्थना शब्द न कळता म्हणत असेल म्हणते की सायकल शिकताना पायडलकडे बघून पायडल मारायला नाही का, मारलं का नाही? हा, कैशीत पाय घालून चलिली, वरून दांडीहून पाय घालून चलिली, पाय पूर्णात म्हणून त्या पायडलवरच पाय ठेवून ताण मारली. असे प्रार्थनेचे सुरुवातीचे प्रयत्न असेच असतील मित्रांनो. मला सगळं समजल्याशिवाय मी शरण होणार नाही हे माझ्यासारख्या दारुड्याला चांगलं नाही मित्रांनो. मी ट्राय करायला पाहिजे, एक ट्राय करून बघू, सकाळी प्रार्थना करून बघू, एक ट्राय करून बघू, झोपताना प्रार्थना करून बघू, एक ट्राय करून बघू, सगळ्यासोबत प्रार्थना करून बघू, एक ट्राय करून बघू, एकांतात प्रार्थना करून बघू. हे जे काही आहे ना मित्रांनो, तर ह्याच्यासाठी मला तुमच्या सोबत यावं लागते, असं इकडे तिकडे यावं लागते. आणि मला बी काही गोष्टी मित्रांनो आज ऐकायला बघायला मिळाल्या, बोलायला संधी मिळाली नाही. 32 मिनिट झाले बरं. बस के काय चालतं शांबा, कोणी प्रश्न पण नाही होणार तर. धन्यवाद शांभाऊ, फार छान, अत्यंत बोली भाषेत